नमस्कार मित्रांनो, हे बघा आता आम्ही आलोय मळ्यात. तर रोजच मळ्यात येतो आम्ही. किती तर उन्हात बसले तर उन्हात बसच वाटतंय. थंडीचं घरी पण बसू वाटत नाही. म्हणलं कपडे बी मळ्यात धुयाला घ्यावं आणि मळ्यातच जावं. दारं पण धरायची होती म्हणून आलती. तर कपडे धुवून झालीत माझी. कपडे धुत धुत लाईटच गेली. ते उन्हात बसल्यावर बघा ऊन लागतं या आणि सावलीत बसल्यावर थंडी वाजते या. कोणतंच नको वाटायला लागलंय आता. तर बघा ही मका भिजवून घेतली, एरिया लावून घेतला. आता इकडची मका भिजवायचं चालू आहे. बघा ही आमचा लसूण आहे, माळवा आहे, इथं थोडंसं भाजी आहे, मेथीची भाजी आहे, आमटीची भाजी आहे, परत इकडे कांदा येतं. ही कांदा येतं आणि तिकडं लसूण आहे. बघा ती तिकडे लसूण आहे. तर तिथं आता फुटलं या. काय जरा सारा दंड जरा मोठा केला असता म्हणजे मग फुटलं नसतं. तिथल्या तिथं चंबर बी तिथंच आणि ती ही बी तिथंच, त्यामुळे फुटतंय सारखं तिथं तुंबायला लागतंय. तेव्हा ती तुमची आता इकडं बघा. तेव्हा मी कपडे धुवून ठेवली. कपडे धुत एक ही राहिली पिळायची, तवर लाईट गेली. ते आता बसलेली म्हणलं बसून परत येईल पिळायला म्हणलं. तर पाणी काय लाईट सारखी जाते सारखी येते. काल तर तारच तुटली. एरिया लावला निम्या रानाला आणि तारच तुटली. ती तार परत ना बसवली. परत झाली 2-3 वाजता चालू. तवर झालं लाईटीचा जायचा टाईम. काय काल काय भिजलंच नाही आपलं रान. म्हणून आज बघा आता ह्या साऱ्या पाणी चालू आहे खाली. तर अजून 2-4 सार राहिले आता भिजायचं म्हणल्यावर ती एक माणूस बसून राहायला लागतं इथं. काय नाही, नुसती दारं धरायला लागते ती उभा राहून. ते ठिबक असल्यावर पाणी सहलं जवळ आणि आट असल्यामुळं लगेच मोटर बी चालू होते. ठिबक असल्यावर काय ही नसतंय. पण दार धरायचं म्हणल्यावर मग थांबूनच राहायला लागतं. नाहीतर फुटतंय पाणी, दुसरंच भिजतंय, असं होतंय. तर ऊन तर बघा लय पडलं या. आता वाजले त्या 12:30-1 वाजले असतेल्या. उन्हानं काय सुचनं काय नाही. आणि घरी सावलीत थंडी वाजते. थंडी तर लयच पडते ह्या 2-3 दिवसात. कशी काय एवढी थंडी वाढली आहे कोणास ठाऊक. लयच थंडी पडते. थंडीमुळं बघा ही आमची भाजी आहे. भाजीवर सगळा मवाच आहे. काय भाजी असून तर काय फायदा आहे, त्याला मवाच सगळा आहे. मवाच पडला आहे. तर आता बघू फवारा मारून काय झालं तर मग मारावं म्हणतोय फवारा. कारण भाजी तर लय खायासारखी आहे. पण त्याच्या मवा आहे म्हणून राहिले. मी इकडून पालकाची भाजी लावली बघा का. घास आहे. ही रोप कसे जाय कोणास ठाऊक. कसल्या लांबड्या पटाडी शेंगाचा आहे कोणास ठाऊक. चला मी बसलेली तर काय त्या चंबरचा आवाज खा त्याचं काय सुचना मग करायला. म्हणून म्हणलं जरा इकडे यावं. दार बी मोडायचं आहे म्हणून आधी इकडंच. तरी इकडून असं लसूण केलं आहे बघा. एवढा लसूण 3 वप लसणाचं आहेत आणि 3 वप कांद्याचं आहेत. शिर्डी मी बघल शिर वरडते मला बघेल. लांब जाऊन तिचं म्हणणं असतं. तर ही आहे आपली मका. एरिया लावायचं चालू आहे बघा. एवढं राहिलं एरिया लावायचं. किती 1 2 3 4 वप राहिले आता एरिया लावायचं. तर आता ती मलाच लावावं लागणार आहे इथं. कारण ह्यांना काम आहे. हे चाललं घरी आता मी इथंच होता. तर एवढं 4-5 सारं भिजूस तर मला दार धरावं लागणार आहे. ती धरायचं काय अवघड नाही. पण ते बसून बसून कंटाळा येतो या. माशा मारत बसायला लागते. काय करायचं. ठिबक केली ना ह्याला रानाला केली या. पण दुसऱ्या रानाला ह्या रानाची ठिबक नेऊन टाकली. मग आता ह्याला असंच भिजवतोय. बघा ते ह्याच्या खाली जरा मोकळं रान दिसतंय. त्यात वांगी लावायची ती. आणि त्याच्या पलीकडं बाग आहे आपली डाळिंबाची.
आणि इकडं ऊस आहे सगळा. ह्या मक्काच्या पलीकडं ऊस आहे. तर ही मळ्यात एकच घर आहे आमच्या. त्याला पाणी किती गेलंय किती नाही बघायला लागतंय जाऊन अजून. आमच्या पुरींचा आहे उद्या शाळेचा बाजार. त्याला न्यायची अजून भाजी काढून. परत वर जाऊन शेवग्या शेंगा आणायची. तिकडे जाऊन शेवग्या शेंगा आणायची त्या. हे बघा हे असलं गवत तर एक लई ये लागले बघा. ही मग दाखवली थांबा. बिलिंग म्हणते ती. धोत्रा खरं नाव आहे पण ह्याचं नाव बिलिंग पडलंय. तर मागच्या कॅमेऱ्याने दाखवत थांबा मी. बघा ही बिलिंग आहे. ही मोठा झाला तर इतका ताप देतो रानाला आणि मालकाला बोलायचं कामच नाही. किती आलाय बघा बिलिंगा. कडाचा वापा आहे ही, त्यामुळे गच्च भरलाय बिलिंगा. थोडा वेळ झाला का लाईट जाते बघा. बघा इथपर्यंत आले आता पाणी. तर लाईट गेली मागं. आता ही वापा किती राहिला किती नाही कोणास ठाऊक. एक वापा भिजूस तर लाईट जाते. एक वापा भिजूस तर लाईट जाते. लाईट काय टिकेना. आमचं काय भिजायचं रान होईना. 4 दिवस झाले एकाच रानावर पाणी चालू आहे बघा. आता कसं भिजायचं होयाच. माणसं म्हणते ती शेती करायची. कशी शेती करायची. लाईट असली तर पाणी साथ देत नाही. पाणी असलं तर लाईट साथ देत नाही. अशी बॉम्ब झाली बघा. बघा एरिया लावून ठेवलाय तरी 2 वाप्याला ह्यांनी. म्हणलं ही कल लावून मी जाते घरी. तर याने म्हणलं एरिया लावून काय करायचं आहे. लाईट जाते लाईट पुरती टिकत नाही. एकदम एरिया लावून काय करायचं. मुंग्या गोळा करते त्या परत नाही एरिया. म्हणून म्हटलं आधी आई ही लावल्याला भिजू दे आणि मग भिजवत लाव मला म्हणतात. म्हणलं हे आहे तर तवर लावून घ्यावं एरिया म्हणलं. पण काय ते पाण्यापाय लाईटीपाय राहू दे म्हणतात. परत झालं 2 ओपे भिजलं का एक शेवटच्या ओप्यावर पाणी लावून मग दुसऱ्या ओप्याला एरिया घाल म्हणतात. तर चला आता मी एरिया घालते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. उद्या बाजार आहे आमच्या ठोंबरेवाडीचा. या आमच्या बाजाराला ठोंबरेवाडीत.